आज 23 सप्टेंबर 2025 सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या व्याख्यानमालेतील दुसऱ्या माळेचे विचार पुष्प गुंफणार आहेत प्रथित यश पत्रकार माननीय दीप्ती राऊत. दीप्ती राऊत यांचा परिचय. त्यांचं शिक्षण BSW DCJ झालं आहे. पत्रकारिते संदर्भातील पदव्या संपादन करताना त्यांनी वृत्त संपादन या विषयात सुवर्ण पदक मिळविले आहे. निवृत्तीच्या लेकींच्या गोतावळ्यातील त्या एक बुद्धिजीवी अभ्यासक आहे. सत्यशोधन हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा धागा आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात या सत्यशोधनाची कास धरत त्यांनी अनेक नवनवीन विषयांना आपल्या वृत्तांतनातून लेखनातून शब्दबद्ध केला आहे. अलीकडील काळात त्यांचा चिंतनाचा मुख्य विषय बनला आहे तो म्हणजे शेतकरी स्त्रिया, शेतकरी आत्महत्या, शेतमाल भाव आणि शेतीचे अर्थकारण. दीप्तीताई या सध्या नाशिक येथे दिव्य मराठी या दैनिकाच्या संपादक म्हणून काम करीत आहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्या अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंटच्या 1996 ते 2000 मध्ये संपादक मंडळ सदस्य होत्या. नाशिक येथील नजरवाहिनीच्या 2000 ते 2003 मध्ये वृत्त संपादक, त्यानंतर दैनिक लोकसत्ता नाशिक आवृत्तीच्या 2003 ते 2007 वार्ताहर म्हणून कार्यरत होत्या. नाशिकमधील आयबेन लोकमत प्रतिनिधी म्हणून 2007 ते 11 मध्ये, तर उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ म्हणून 2011 ते 2015 मध्ये, महाराष्ट्र वन मध्ये असोसिएट एडिटर 2015 ते 16 मध्ये आणि 2016 पासून दैनिक दिव्य मराठी मध्ये सुरुवातीला विशेष प्रतिनिधी तर सध्या संपादक म्हणून कार्यरत आहे. एकंदरीतच त्यांना पत्रकारितेचा छापील आणि दृकश्राव्य माध्यमांमध्ये काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी आजवर विशेष वार्तांकन केलेले महत्त्वाचे विषय आहेत. त्याचे 4 मुख्य पैलू आहेत. 1. राजकारण, कृषी, महिला, दलित, आदिवासी, वंचित समूहांचे प्रश्न. नंतर धोरणात्मक निर्णय आणि त्यांचे वास्तवातील पडसाद. त्यानंतर दंगली, बॉम्बस्फोट, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट इत्यादी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि जात पंचायती, अंधश्रद्धा, HIV, एड्स इत्यादी सामाजिक प्रश्नांवर सातत्यानं वार्तांकन. दीप्ती राऊत यांनी सघन लिखाण केलं आहे. त्यांची आजवर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये धगधगती मुंबई अनुवादित, कोरडी शेत, ओले डोळे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांवरील संशोधनात्मक पुस्तक, कुंभमेळा, सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भ यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. दीप्ती राऊत यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात समर्थन मानव हक्क पुरस्कार 2007, नाशिक मराठी पत्रकार संघ 2008, महाराष्ट्र टाइम्स गौरव 2009, मुंबई मराठी पत्रकार संघ 2010, नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्ड 2012, वरुणराज भिडे पुरस्कार 2013, रामनाथ गोएंका पुरस्कार 2015 आणि अरविंद बाबू देशमुख पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास असणाऱ्या दीप्तीताईंनी इंडो-पाक फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसी आणि साऊथ एशिया फ्री मीडिया असोसिएशन यात सहभाग नोंदविला आहे. आज त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी महिलांसमोर असणारी आव्हाने या विषयावर मांडणी करणार आहेत. काल आपण शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रियांचा इतिहास यावर मांडणी पाहिली. स्त्री सत्तेनंतर उगवत्या पुरुष सत्ता राजश्री प्रथा समाजात शेतीची मालकी हळूहळू पुरुषांकडे वर्ग होऊ लागली. तेव्हापासून आज तागायत शेतीपासून स्त्रियांना अलग करण्याची, पुढे बेदखल करण्यास सुरुवात झाली. त्याचे समकालीन वास्तव आज दीप्ती राऊत मांडणार आहेत. नमस्कार, मी दीप्ती राऊत. नाशिकमध्ये पत्रकार म्हणून गेले काही वर्ष कार्यरत आहे. सध्या दिव्य मराठीची नाशिक आवृत्तीची संपादक म्हणून जबाबदारी पार पडते आहे.
नाशिकमधून वार्तांकन करत असताना शेती वगळून तर वार्तांकन हे होऊ शकत नाही. त्यामुळे साहजिकच हा असा जिल्हा आहे महाराष्ट्रातला की जिथे पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी इथल्या नागली उत्पादक आदिवासी शेतकऱ्यापासून ते निफाड, दिंडोरी इथला द्राक्ष बागायतदार शेतकरी असं खूप मोठी रेंज. मग तिथे भाजीपाला आहे, तिथे धान्य आहे, सर्व प्रकारच्या शेतीचे प्रश्न कव्हर करण्याची संधी मिळते. कारण त्या प्रकारचं ह्या जिल्ह्याचा वेगळेपणच आहे की जिथे अत्यंत वैविध्यपूर्ण अशी शेती आहे, तितकेच वैविध्यपूर्ण त्या शेतीचे प्रश्नसुद्धा आहेत. त्यामुळे साहजिकच मी विचार करते की सर्वात पहिल्यांदा एक वार्ताहर म्हणून मी शेतकरी महिला कधी कव्हर केलेल्या आहेत किंवा माझ्या रिपोर्टिंगमध्ये शेतकरी महिला केव्हा आल्या. तर दुर्दैवाने पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो की एखाद्या महिला दिनाच्या निमित्ताने किंवा नवरात्रीच्या निमित्ताने शेतकरी महिलेची यशोगाथा किंवा महिला शेतकरी की जी कशी जिनी मोठ्या प्रमाणावरती परिस्थितीशी झुंज देऊन निर्यातदार बनलेली आहे, द्राक्ष निर्यात केलेली आहेत किंवा प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून एक प्रगतिशील शेतकरी म्हणून, एक आदर्श शेतकरी म्हणून, एक प्रयोगशील शेतकरी म्हणून तिने कशी कामगिरी केलेली आहे, अशा प्रकारच्या स्टोरीज आम्ही आतापर्यंत करत आलो. मी पण ह्या सगळ्याला निश्चितच अपवाद नव्हते. मात्र ह्याला मला स्वतःला धक्का देणारा, स्वतःबद्दल प्रश्न विचारायला लावणारे असे काही प्रसंग घडले. त्यातला पहिला प्रसंग होता अर्थातच 2005 सालचा. मला तो आजही लख्ख आठवतो आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय मराठवाडा आणि विदर्भ पुरता मर्यादित होता. साधारण मराठवाड्यातनं ह्या बातम्या यायच्या, विदर्भातून ह्या बातम्या यायच्या, थोड्याशा जळगावमधून सुद्धा बातम्या यायला लागल्या होत्या. मात्र त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या होत्या. 2005 साली पहिल्यांदा नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातल्या काळे नावाच्या शेतकऱ्याची बातमी आली, जी कांदा उत्पादक शेतकऱ्याची आणि नाशिक जिल्ह्यातली पहिली आत्महत्येची बातमी होती. मी लोकसत्तामध्ये तेव्हा वार्ताहर म्हणून रिपोर्टिंग करत होते. आम्ही चांदवडला गेलो, त्या काळ्यांची बातमी कव्हर केली. शेती मळ्यातलंच घर होतं. मला अजूनही तो प्रसंग आठवतोय. सगळे बाहेर बसलेले होते. बाहेरच्या पुरुषांशी सगळं बोलून किती कर्ज कसं झालं हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनात आलं की मला त्यांच्या पत्नीला भेटायचं आहे. तर थोडं सगळ्यांचं म्हणणं की ते सांगणार की आम्ही सांगतोय, पण मी खूप आग्रह धरला नाही, मला त्यांना भेटायचं आहे. आतमध्ये गेलो तर पूर्ण काळोख असं ते घर, रूम होती, ती खोली अंधारी खोली होती. त्या खोलीत कोपऱ्यामध्ये ती बसलेली होती. साधारण 20-22 वर्षाची असेल. मांडीवरती एक तान्हं बाळ होतं. एक 2.5 वर्षाचं मूल भोवताली फिरत होतं. ज्यांना कल्पना पण नव्हती त्या प्रसंगाची, काय ते करू पण शकत नव्हते. तिला विचारलं की किती कर्ज होतं. ती म्हणाली माहीत नाही. पूर्ण सुन्न झाली होती, रडून रडून आटली होती. 2-4 प्रश्न आपले जे नेहमीचे असतात की नुकतंच काही तगादा लागलेला होता का. तिला तो शब्द देखील माहीत नव्हता. शिक्षण झालेलं होतं, 12वी पास होती. मात्र नवऱ्याच्या बरोबरीने शेतामध्ये शेतीची कामं करत होती. मात्र शेतीचं अर्थकारण की आपल्या नवऱ्यावरती एकूण किती कर्ज आहे किंवा आपल्या शेतीतनं किती उत्पन्न येतं, किती जणांची देणी आहेत, आतापर्यंत घेतलेला पीक कर्ज किंवा इतर कर्ज कुठे वापरलं गेलं, याच्याबद्दल त्या बिचारीला काहीही कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर पूर्ण अख्खं आयुष्य, संसार, शेतीचा गाडा हा तिला हाकायचा होता. त्या 2005च्या बातमीपासून माझ्या डोक्यामध्ये हा भुंगा सतत कायम घर करून होता की जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या बायकांचं नेमकं होतं तरी काय. पुढे जाऊन अख्ख्या महाराष्ट्राच्याच पातळीवरती आपण बघितलं की निवडणुका आल्या तर केव्हा तरी शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांची आत्महत्या ह्याला जोर धरतो. जे विरोधक होते ते सत्तेत बसले का हा प्रश्न पुन्हा मागे पडतो. सत्तेतले विरोधक बाकावरती आले का पुन्हा हा प्रश्न जोर धरतो. आज गेल्या अनेक वर्षांमध्ये मात्र आता आपण असं बघतोय की जी मुख्य अंकातले पान 1 वरची मोठी हेडलाईन व्हायची शेतकरी आत्महत्यांची बातमी, ती हळूहळू घडीच्या खाली गेली, आतल्या पानावरती गेली. आता सिंगल कॉलमसुद्धा येत नाही. मात्र माझ्या डोक्यातला तो भुंगा होता, तो मात्र कायमच होता की पुढे त्या बाईचं काय होतं, पुढे ती बाई कसं करते. आणि यदी फडके फाउंडेशनच्या यदी फडके शिष्यवृत्तीच्या निमित्ताने मला एक संधी मिळाली की महाराष्ट्रभर
जवळजवळ 500च्या वर आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला ज्या स्वतः शेती करत होत्या, गावगाडा संसाराचा गाडा हाकत होत्या, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्याची, बोलण्याची ती संधी मिळाली आणि त्याच्याबद्दलच मी या आजच्या आपल्या निमित्ताने बोलणार आहे. ही खूप मोठी संख्या आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोमध्ये नोंदलं जात आहेत ते हजारोंच्या आकड्यास पुढे येत आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची. मात्र तेवढ्याच संख्येनं किंबहुना त्याच्याहून अधिक, कारण ज्या नोंदल्या जात नाही आहेत, ह्या संख्येनं आज महिला या शेती करतायत, शेती प्रश्नाशी झुंजतायत. खरं तर एका बाजूने आपण बोलायला गेलं तर, आणि त्यांचे एकूणच आपल्याला कल्पना आहे की शेतीतले प्रश्न हे गुंतागुंतीचे आहेत. त्याच्यामध्ये शेतीतल्या महिलांचे किंवा महिला शेतकऱ्यांचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत आणि त्यातही जिच्या नवऱ्याने किंवा जिच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे त्या महिलेचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे आहेत. म्हणजे त्या प्रश्नांच्या गुंतागुंतीची तीव्रताच ही तिप्पटीने अधिक होते. आणि मग हे सगळे प्रश्न नेमके काय आहेत आणि ह्या प्रश्नांना आज कोण ॲड्रेस करत आहे, ह्या निमित्ताने, ह्या अभ्यासाच्या निमित्ताने एक धांडोळा घेण्याची संधी मिळाली होती. माझ्या प्रवासाला सुरुवात झाली अर्थातच नाशिकमधून. पहिल्यांदा मी पोहोचले ते वैजापूरच्या त्या ताई होत्या. मळ्यातलंच घर होतं त्यांचंसुद्धा आणि नुकतंच घर बांधून झालेलं होतं, मात्र घराला प्लॅस्टर करणं बाकी होतं. त्यांच्या पतीनी जे पीक कर्ज काढलेलं होतं त्याच्यातनं घराचं काम त्यांनी सुरू केलेलं होतं. पीक कर्ज थोडंसं घरासाठी वापरलं होतं, थोडंसं आजारपणासाठी वापरलेलं होतं आणि पती तर निघून गेलेला होता. ही एकटी बाई, 2 मुलं होती. मुलीच्या लग्नाचा मोठा प्रश्न होता त्यांना, म्हणून त्यांचं म्हणणं होतं की मी भाऊबंदकीबरोबर मला त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. मुलगा कॉलेज करत होता पुण्याला, त्याला बोलून घ्यायला लागलं, कारण सर्वात पहिल्यांदा म्हणजे मजूर मिळत नव्हते. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या शेतामध्ये मजूरच मिळत नव्हते, कारण ह्या बाईकडे कोण मजुरीला येणार, आणि बाकीची पूर्ण गावातली सगळी शेतं झाल्यानंतर शेवटला यायचे, ज्याच्यामध्ये त्या हंगामाचा गणित सगळं कोलमडून जात होतं. सामायिक विहीर होती, त्यामुळे जे पाणी होतं ह्यांच्या वाट्याला यायचं ते रात्री ह्यांच्या वाट्याला पाणी यायचं, त्यामुळे रात्री वावरात कसं एकटीने जायचं. नंतर जे काही पिकलं हे बाजार समितीमध्ये कोण विकायला जाणार, कसं विकायला जाणार, त्याच्यामुळे मुलाला शिक्षण सोडून परत बोलवलेलं होतं. आणि 2 बैल होते, त्यातला एक बैल पतीच्या दशक्रिया विधीसाठी जे काही नातलगांना आणि कुटुंबियांना जेवण घालायचं होतं त्या जेवणासाठी तो बैल त्या बाईला विकायला लागला होता. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की जिच्यावरती कर्ज आहे, जिला हा हंगामसुद्धा काढायचा आहे, लग्नाची मुलगी आहे, मुलाचं शिक्षण अर्धवट पडलेलं आहे आणि प्रचंड मोठा असा गुंता तिच्यामध्ये आहे, तिच्या भोवती आहे आणि त्याच्यातनं ती मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आहे. जेवढ्या आपण खरं तर माझा स्वतःचा संघर्ष इथून सुरू झाला की ह्यांना आपण बोलायचं काय मराठीमध्ये. एक गोळीबंद असा शब्दसुद्धा नाही आहे. हा प्रश्न जिचा आपण मांडतो आहोत तिला जसं इंग्लिशमध्ये आपण फार्म विडो, 2 शब्दांमध्ये गोळीबंद तो प्रश्न पुढे येतोय. मराठीमध्ये नेमका प्रश्न काय, नेमका शब्द काय वापरायचा, खूप खूप गुंतागुंतीचं आहे. ते आत्महत्या शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला, म्हणजे त्या प्रश्नाची तीव्रताच त्या सगळ्या मोठ्या स्पष्टीकरणामध्ये निघून जावी इतकी. तर आता तरी आपण परत तिला विधवा बोलायचं का, विधवा बोलल्यामुळे तिच्या त्या विधवा शब्दाबरोबर येणारे सगळे गोष्टी आहेत त्या तिच्या सोबत येणार का, असा सगळा भरपूर विचार विमर्श सगळा चालला होता, ज्याच्यातनं मला तरी कुठलं उत्तर मिळत नव्हतं. विधवा शेतकरी महिला, शेतकऱ्यांच्या विधवा म्हणायचं का, असा अजूनही चालू होता तो. आत्तापर्यंत जेव्हा कोविडमध्ये एकल महिलांचा प्रश्न पुढे आला आणि त्यावेळेस आपण शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, एकल फार्म विडो असा त्याच्याबद्दल बोलायला लागलो. सर्व महिलांच्या बाबतीमध्ये हा एक सर्वात पहिला प्रश्न जो उपस्थित होतो तो म्हणजे त्यांच्या मानसिक आरोग्याचा, कारण त्याच्याबद्दल आज कुठेच ॲड्रेस केलं जात नाही आहे. अनेक घरांमध्ये जिथे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यातल्या बहुतेक घरं ही एकल कुटुंब आहेत, जॉईंट फॅमिलीमधून ते बाजूला पडलेले आहेत. त्याच्यामुळे नवऱ्याचं पूर्ण एक आजारपण तिने बघितलेलं आहे. कसं झालं अचानक, हे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा लक्षात येतं आत्महत्या ही काही एका रात्रीत झालेली नाही आहे.
6 महिन्यापासून ते बोलतच नव्हते, महिनाभरापासून ते खातच नव्हते, त्यांचं कशात लक्षच लागत नव्हतं. म्हणजे एकदम स्पष्ट आहे की एक कुटुंबातला कर्ता की जो डिप्रेशनच्या, नैराश्याच्या किंवा वैफल्याच्या मानसिक स्थितीतून जातो आहे, त्याचे सगळे पडसाद तिच्यावरती सुद्धा उमटलेले असतात. आणि तो आत्महत्येचा जो प्रसंग ज्या दिवशी ज्या रात्री घडतो त्याचा तिला एक धक्का बसलेला असतो आणि त्याच्यातनं हे सगळं पुढे कसं घेऊन जायचं. त्यामुळे प्रचंड मानसिकदृष्ट्या अस्थिर अशी या सगळ्या शेतकरी महिलांची परिस्थिती असते. दुसरा अर्थातच ह्या सगळ्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे असते ती म्हणजे शारीरिक परिस्थिती असते, ज्याच्यामध्ये प्रचंड काबाड कष्ट करूनही त्या बाईच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचं आपल्याला निरोगी अशी ती दिसत नाही. तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दिसतो तो म्हणजे सामाजिक. जसं मी म्हटलं की वैजापूरच्या ह्या शेतकरी ताईंचं की एका बाजूला तिला सामायिक कुटुंबातना बाजूला पण असते ती की ह्यांना असं वाटत असतं हे वेगळे झालेत ना, त्यामुळे तिची जबाबदारी तिनेच करून घ्यावी, हिच्यामुळे आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, ह्या कलंकापासून ते दुसऱ्या बाजूला तिची जमिनीचा हक्क हा जर का त्याच्या नावावरती जमीन नसेल, सासऱ्यांच्याच नावावरती जमीन असेल, तर ती दिरांच्या किंवा सासऱ्यांच्याच नावावरती कशी राहील, मूळ कुटुंबातल्या पुरुषांच्याच नावावरती कशी राहील असा एक प्रयत्न झालेला दिसतो. आणि जर का ती सासऱ्यांच्याच घरामध्ये राहत असेल तर ती त्यांच्या घरामध्ये किंवा माहेरी जरी घेऊन गेले तरी पण एक शेतमजूर याच्या पलीकडे काही तिची सामाजिक स्थिती फारशी बदललेली दिसत नाही. तिला कुठल्याही प्रकारे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नसतं. जर त्यातल्या त्यात 40च्या पुढच्या ज्या महिला दिसतात की ज्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केलेल्या आणि त्या शेतीमध्ये बऱ्यापैकी निर्णय प्रक्रियेमध्ये होत्या, त्या मात्र त्यांचा तुकडा जाऊ देत नाहीत. त्या तुकड्यावरती काम करायला लागतात, निर्णय घ्यायला लागतात. त्यांना देखील वेगळे प्रश्न फेस करायला लागतात की ही जास्त शहाणी झाली. त्यामुळे दोन्ही प्रकारे शेतकरी महिलांची त्यांची कोंडी झालेली आपल्याला दिसते. तर त्यामुळे सामाजिक प्रश्न जेव्हा ती स्वतः शेतीचे प्रश्नांवरती आपल्या स्वतःच्या शेतीबद्दल निर्णय घ्यायला लागते, तेव्हा खूप मोठी समस्यांची रांग तिच्या पुढे उभी राहते. सर्वात पहिल्यांदा शहरामध्ये ज्यांचा शेतीशी आणि शेती प्रश्नाशी आणि ग्रामीण भागाशी कनेक्ट तुटलेला आहे, जे आज धोरणकर्ते आहेत, जे अधिकारी वर्ग आहेत, जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा एकूण समाजातलं मत ठरवणारे आहेत, सोशल माध्यमांच्या माध्यमातून असतील किंवा कौटुंबिक गटांमध्ये असतील, त्यांच्यामध्ये असं झालेलं आहे की बघा ना, आधीच्या पिढीपर्यंत गावाकडे एक भाऊ शेती बघत होता आणि शहरात एक भाऊ नोकरी करत होता. त्या दोघांमध्ये काहीतरी एक कनेक्शन होतं. सणावाराला एकत्र जात होते, सुट्ट्यांमध्ये मुलं जात होती. मात्र आज मात्र असं झालेलं दिसतंय आपल्याला की ग्रामीण जग आणि शहरी जग हे पूर्णपणे वेगळं झालेलं आहे. त्यामुळे शहरातल्या मंडळींच्या मनामध्ये असं आहे की एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर इथून सुरुवात होतं की शेतकरी माजलेत, शेतकरी आळशी आहेत, म्हणजे आत्महत्या केली तर काय सगळं संपलं, कर्ज परत फेडायलाच नको. ही एक खूप मोठं चुकीचा भ्रम आहे. जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो, 10 दिवस सुरळीत पार पाडतात, ते पण जसं मी म्हटलं तसं उसनावरी त्याच्यासाठी सुद्धा त्या महिलेला करावीच लागते, कारण का तिला मुलींच्या लग्नासाठी आणि पुढे पूर्ण कुटुंबाला धरून राहायचं असतं. तो सगळा दशक्रिया विधी आणि ह्या सगळ्यासाठी तिचा खर्च होतो, त्याच्यासाठी अजून उसने घ्यायला लागतात. मात्र 10व 12व 13व झाल्यावरती पहिल्यांदा तिच्या दारामध्ये रांग लागते, ती म्हणजे घेणेकऱ्यांची. सर्वात पहिले घेणेकरी येतात की जे नात्या गोत्यातलेच असतात. मग तो नंडेचा नवरा असतो, मग तो मुलीचा सासरा असतो आणि असे नाजूक नातेसंबंधामधली असतात की तिथे ती काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे पहिली जे गावातले आणि नात्यातले घेणेकरी असतात त्यांची मोठी रांग लागते. त्याच्यानंतर ज्या वित्त संस्था आहेत, मग बँका असतील, छोट्या संस्था, पतसंस्था आहेत, त्यांच्या नोटीस यायला लागतात, त्यांचे लागतात. तिसरं आहे ते म्हणजे शेतीचं हे पूर्ण चक्र हे उसनावरीवरच चालू असतं ना. म्हणजे आता मी खतं औषधं ही उसनी घ्यायची आहेत, उक्ती घ्यायची आहेत आणि मग पीक आल्यानंतर ते पैसे भरायचे आहेत. तर हिची पत काहीच नाही आहे. हिला आता पुढल्या पिकासाठी, हंगामासाठी जो खर्च लागणार आहे, बियाणासाठी आहे, खतांसाठी आहे, औषधासाठी आहे,
हा दुकानदार फार सहजासहजी द्यायला तयार होत नाही. कारण हिचा तर नवरा मरून गेलाय, कशावरून ही शेती करेल आणि आपले पैसे फेडू शकेल, हा पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये शंका येते. व्यवहाराच्या दृष्टीने ती जास्त पण असू शकते. त्यामुळे तिचा तो दुसरा संघर्ष सुरू होतो. एकाच वेळेस या देणेकऱ्यांना शांत करणं, नंतर पुढल्या हंगामासाठी पेरणीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत ती स्वतःची पत उभी करणं, आणि तिसरं हा सगळा हंगाम, मग त्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस झाला, नैसर्गिक आपत्तीपासून ते इतर सगळ्या गोष्टींना पार पडून जे काही पीक येईल ते मार्केटपर्यंत घेऊन जाण्याचं चॅलेंज आहे, मजुरांपासून मार्केटपर्यंतचं. आणि त्याच्यानंतर पैसे उरले तर सगळे देणेकरी जे काही कर्ज आहेत नवऱ्यांनी काढलेली ते कर्ज एकाकी फेडणं आहे. जेव्हा मी ह्या सर्व महिलांना भेटले तेव्हा माझ्या लक्षात आलं, माझा स्वतःचा प्रवास असा झाला. सुरुवात माझी होती की मला त्या खूप बिचारा वाटत होत्या, आणि मात्र जेव्हा हा माझा प्रवास मी पूर्ण केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींकडे उत्तरं आहेत, आणि ह्या शेतकरी महिलांकडे जी उत्तरं आहेत तीच आजच्या शेतीच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. मात्र त्याच्याकडे पूर्णपणे बेदखल केलेलं आहे, कारण शेतीच्या क्षेत्रामध्येच आज महिलेला बेदखल केलेलं आहे. आपण म्हणतो शेतीचा शोध बाईनं लावला, पण ती बाई दिसते कुठे हो शेतामध्ये? एक तर ती निंदताना दिसते, बांधावर दिसते आहे, किंवा कष्ट करताना दिसते. मात्र शेतीच्या अर्थकारणातले जे सर्व निर्णय प्रक्रिया आहे, शेतीच्या अर्थकारणातली आणि अर्थकारण आहे, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला शेतकरी महिला दिसत नाही आहे लौकिक अर्थाने. आणि तिथेच कुठेतरी मला असं वाटतं की समाजशास्त्रज्ञांनी विचार करण्याची गरज आहे. आपण महाराष्ट्राचंच उदाहरण करू. महाराष्ट्रातले इतर समाज घटक आहेत की जिथे कोळी समाज आपण घेऊ, की कोळ्यांच्या अर्थकारणामध्ये जो कोळी बांधव आहे तो 4 महिन्यासाठी दर्यावरती पूर्ण समुद्रामध्ये गेलेला जातो मच्छीमारीसाठी, आणि त्यामुळे अर्थकारण आहे ते कोळी महिलेच्या हातामध्ये आहे. ती आपल्याला जितकी सक्षम दिसते त्याचं एकदम विपरीत टोक आपल्याला शेतकरी महिलांमध्ये दिसतं. म्हणजे कदाचित तिच्या मालकीची जमीन जास्त आहे, पण त्या सातबारावरती तिचं नाव नाही आहे, आणि त्या शेतीमध्ये काय लावायचं, कसं लावायचं, किती रुपयाला लावायचं, किती रुपयाला विकायचं, ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये ती नाही आहे. याच्याबद्दलचं प्रशिक्षणही तिचं नाही आहे. ती जसं घरातला मुलगा हा शेतीचे व्यवहार आपसूक शिकतो किंवा त्याला शिकवलं जातं, तसं घरातल्या सुनांना आणि मुलींना शेतीच्या व्यवहारांमध्ये सहभागी करून घेतलेलं फारसं दिसत नाही. अनलेस अँड अंटिल अशा प्रकारची कुठलीतरी आपत्ती निर्माण होते, आणि एखाद दिवशी अचानक तिचा नवरा आत्महत्या करतो, आणि दुसऱ्या दिवसापासून तिला त्या शेतीची करती म्हणून त्या अत्यंत टोकाच्या विपरीत परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. हा एक मुद्दा दिसतो आहे. त्याच्यात महिलांनी काढलेली जी उत्तरं आहेत, सर्वात पहिल्यांदा त्यांनी असं ठरवलंय की आम्हाला जे प्रतिष्ठा म्हणून जे लावलं जात आहे, जे तत्काळ उत्पन्न देणारं म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे, त्याच्यापासून ह्या महिला थोड्याशा दूर गेलेल्या आहेत. ह्या सगळ्या प्रवासात मला भेटल्या बुलढाण्याला ज्योती देशमुख. ज्योती देशमुखांच्या घरामध्ये 10 वर्षामध्ये 3 आत्महत्या झाल्या होत्या. त्यांच्या सासऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या दिराने आत्महत्या केली, त्यांच्या पतीने पण आत्महत्या केली. 10व्या दिवशी ज्योतिताई म्हणतात की मी सुद्धा औषध पुड्यात घेऊन बसले होते की काय करू, काहीच होऊ शकत नाही. मात्र जे मजूर होते, त्यांचे घरगडी शेतावरचे जे गडी होते, त्यांनी त्यांना ताकद दिली की ताई तुम्ही हिंमत सोडू नका, आम्ही तुमच्यासोबत उभे राहतो, आपण ही शेती पूर्णपणे पुन्हा करू शकतो. तोपर्यंत ती बाई आपल्या शेतामध्ये सुद्धा कधी गेली नव्हती. नवऱ्याचं 13वं झाल्यावरती घरातून बाहेर पडल्या, शेतामध्ये गेल्या. त्यांच्या भावाने त्यांना पहिल्यांदा मुगाच्या बियाणासाठी पैसे दिले, त्यांनी मूग लावला, आणि तेव्हापासून घर ते शेत ते घर, ह्याच्या पलीकडे ती बाई कुठेच गेली नाही. प्रचंड संकट आली ह्या सगळ्या वाटेवरती. कुठली संकट आली? कापसाने भरलेली गाडी उभी होती, बैलगाडी उभी होती, माल न्यायचा होता, मात्र मजूर मिळत नव्हता. परत इतर मजुरांनीच, बायकांनीच त्यांना पाठिंबा दिला, ताई एवढं करतायत, तुम्ही काय गाडी चालू शकत नाही. ज्योतिताई गाड्यावरती बसल्या, हळूहळू हाकत गाडी घरापर्यंत घेऊन आल्या. त्यांनी शेतातना बाहेर पडावं, शेती नातलगांच्या नावावरती करून द्यावी, सालानी करून द्यावी,
याच्यासाठी घराची कौलं सुद्धा पळवली गेली, घरावर दगडफेक करण्यात आली, खूप प्रकारचे त्रास दिले गेले. मात्र ज्योतिताई हटल्या नाही, सातत्याने शेती करत राहिल्या आणि आज त्या परिसरातल्या आदर्श शेतकरी म्हणून आज त्यांनी काय लावलं आहे हे बघण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी येतात. शासन त्यांना सांगतं, इतर कंपन्या सगळ्या ज्या आहेत, आमचं औषध वापरा, आमचं खत वापरा, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा उभी केलेली आहे. स्वतःच्या मुलीला शिकवलं आहे, दीराच्या मुलाला शिकवलेलं आहे. प्रवास सोपा नव्हता. ज्योतिताईंना विचारलं की ज्योतिताई असं काय झालं की तुमची आज 20-21 एकर शेती, मात्र घरातल्या 3 पुरुषांनी आत्महत्या केल्या, त्यांना जमलं नाहीये, इतर शेतकरी बांधवांना जमत नाहीये, आपल्या भावांना जमत नाहीये आणि तुम्हाला जमलं, असं काय झालं? ज्योतिताईंनी एका वाक्यामध्ये उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ताई, जर माझ्याकडे 10 रुपये आले आणि माझ्या शेती करणाऱ्या भावाकडे पण 10 रुपये आले तर तो 15 रुपये खर्च करतो. त्याला आशा असते की मला याच्यातनं 20 रुपये मिळतील, 25 रुपये मिळतील, म्हणून तो आज 15 रुपये खर्च करतो. माझ्याकडे जर का 10 रुपये आले ना तर मी फक्त 8 रुपयेच खर्च करते. काहीतरी एक वेगळं लॉजिक त्याच्यामध्ये आपल्याला दिसत होतं. त्यामुळे अर्थकारणामध्ये, मग त्या शेतीच्या असो, घराच्या असो, देशाच्या असो, संस्थांच्या असो, की जर महिलांना सहभागी करून घेतलं तर एक वेगळा साकल्याचा विचार आपल्याला मिळू शकतो, जो कृषी अर्थकारणामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये, अर्थकारणामध्ये ह्या महिलांना सहभागी करून घेणं, त्यासाठी त्यांना तयार करणं, म्हणजे प्रशिक्षणापासून ते शेतीचा हिशोब, शेतीतले नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग आणि बाजारपेठ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठ. ज्योतिताई सांगतात की पहिल्यांदा बाजारात माल तयार झालेला आहे, बाजारात न्यायचा कसा, तो लिलावासाठी कोणी तयार होत नव्हतं. ताई स्वतः ट्रॅक्टर घेऊन बाजारामध्ये गेल्या तर देशमुखाची बाई बाजारात उभी राहिली, अशा प्रकारे त्यांना हिणवलं गेलं, टोमणे दिले गेले. तर ह्या सगळ्यांना जर का बाहेर निघायचं असेल तर समाजाचीच खूप महत्त्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. आणि ह्याची सुरुवात ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापासून होऊ शकते, ते शासकीय धोरणांपर्यंत पण होऊ शकते. मुद्दा आहे हा प्रश्न सगळा अत्यंत ऐरणीवरती घेण्याची, प्राधान्यावरती घेण्याची. जर का शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे आणि त्याचं सातबाऱ्यावरनं नाव निघणार आहे तर बाय डिफॉल्ट त्याच्या वारसदाराचं म्हणून त्या पत्नीचं नाव त्याच्यावरती येऊ शकतं. त्याच्यासाठी एखादी तत्काळ तजवीज शासन का नाही करत आहे, एखादा धोरणात्मक बदल का करत नाही आहे? त्या घरामध्ये ती राहत असते, त्या घरावरती तिचा हक्क नसतो, सामायिक असतो. जर का शेत जमीन आणि घर या 2वरती जर का त्या बाईचं नाव असेल, त्या मालमत्तेत त्या बाईचं नाव असेल, तर ती अत्यंत खंबीरपणे पुढले निर्णय घेऊ शकते, येणाऱ्या सर्व संकटांना सामोरी जाऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये धोरणात्मक बदलांची खूप गरज आहे. पुरुषोत्तम भापकर हे तेव्हा तत्कालीन औरंगाबादचे विभागीय आयुक्त असताना महिला आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, विजया रहाटकर अध्यक्ष होत्या. विभागवार जनसुनवाया झालेल्या होत्या. त्या जनसुनवायांचं जिथे विधवा शेतकरी महिलांनी त्यांची कैफियत मांडली होती, त्यांचे प्रश्न मांडलेले होते. आणि आपण कल्पना करू शकत नाही अशा लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन त्याचं झालेलं आहे, सगळा रिपोर्ट बनलेला आहे. कुठल्या प्रकारचे प्रश्न असतील, म्हणजे हे तर प्रश्न काहीच नाही, पाऊस पडला, तिला कर्ज मिळालं नाही, अशा लेवलचे प्रश्न आहेत की नवऱ्याचं जे प्रकरण आहे त्याचं अपात्रचे सगळे इश्यू असतात. ह्या सगळ्या कागदपत्रांसाठी ती कोणाच्या तरी दूरच्या भाच्याच्या मोटरसायकलवरती बसून 4 वेळा का 2 वेळा तालुक्याच्या ठिकाणी गेली तरी सुद्धा तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात. इथपासून ते दुसरं टोक आहे की तिचं पीक कर्ज मंजूर करण्यासाठी त्या बँकेच्या अधिकाऱ्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करावी. एवढा प्रकारच्या जर का प्रश्नांना ह्या महिलांना, शेतकरी विधवा महिलांना तोंड द्यावं लागतंय. याचं डॉक्युमेंटेशन सगळं झालेलं आहे. राज्य महिला आयोगानं त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, सरकारला सादर केलेलं आहे. सरकारने सगळे प्रश्न घेतलेले आहेत आणि सगळ्या योजना एकत्र केलेल्या आहेत आणि त्याचा एक GR काढून मोकळं झालेलं आहे. त्यानं प्रश्न सुटत नाही आहे. आपल्या राज्यातल्या, आपल्या समाजातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून तो पुढे आलेला आहे
ह्याच महिलांकडे याची उत्तरं आहेत. ह्या सर्व महिलांना एक फक्त म्हणजे आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचा आधार, एक आधार जिला मिळालेला आहे. समजा एखाद्या ह्या महिला कुठे खंबीरपणे आपल्याला उभ्या राहिलेल्या दिसत आहेत की जिच्या पाठीमागे तिचा सासरा खंबीरपणे उभा राहिलेला आहे, किंवा आई वडील तिला घेऊन गेलेले आहेत, माहेरचा भाऊ तिच्या सोबत उभा राहिलेला आहे, एखादी संस्था त्या ठिकाणी काम करते आहे आणि तिला पूरक व्यवसायाचं एखादं प्रशिक्षण दिलेलं आहे, किंवा शेतीबद्दलचं ज्या मदत आहे, सहाय्य जे लागतं ते दिलेलं आहे, किंवा गावानं ठरवलेलं आहे की हिला आपल्याला मदत करायची आहे, ह्या कुटुंबाला आपल्याला मदत करायचं आहे, किंवा सरकारी एखादा अधिकारी आहे, एखादा कर्मचारी आहे की जो आपली जबाबदारी मात्र अधिक सहानुभूतीपूर्वक ज्या योजनांचा लाभ तिच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. थोडीशी जरी मदत मिळाली तरी पण ह्या विधवा शेतकऱ्यांनी अत्यंत यशस्वीपणे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शेतीचा प्रश्न सुटू शकतो. शेती ही आपण व्यवहार्य बनवू शकतो. जिथे मिश्र शेती आपण घेतली पाहिजे, सध्याच्या बदललेल्या संवेदनशील हवामानाला, वातावरणाला पूरक अशी शेती आपण घेऊ शकतो. बाजारपेठ कशाला आहे त्या दृष्टीने शेती घेऊ शकतो. शेतीतली रिस्क कमी करत आपण जोखमीचे पैलू कमी करत घेऊन परवडणारी शेती करू शकतो. ह्या सगळ्या उपजत संसार करत असताना तिच्यामध्ये जे गुण आलेले आहेत तेच जर का शेती क्षेत्रामध्ये आपण वापरले तर शेतीचे प्रश्न सुटू शकतात. याचं उत्तर आज या विधवा शेतकरी महिला देत आहेत. गरज आहे समाजाने, संस्थांनी, सरकारने ते समजून घेण्याची आणि त्यांच्यासोबत उभं राहण्याची. धन्यवाद.